सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओत मी अनुजा जाधव खूप खूप स्वागत करते। तुमच्या पण मुलांना सुट्टी पडली आहे का मुलं फिरायला जायचं हट्ट करतायत, तर हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी। तर मुलांना सुट्टी पडल्यावरती घेऊन येण्याचं हक्काचं एकमेव ठिकाण म्हणजे लहानपणी आम्हाला तरी आई बाबा इथेच घेऊन यायचे। तर आता आपण आलो आहोत वीर जिजामाता उद्यान म्हणजे राणीची बाग इथे। तर इथे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन येऊ शकता, इथे फिरू शकता। तुम्ही बघू शकता की आपण कोणकोणत्या प्रकारचे प्राणी पक्षी पाहणार आहोत ते तुम्हाला कशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही, तर ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी बघण्यासाठी मुलांना त्याच्याबद्दल आवड निर्माण होण्यासाठी ही एक हक्काची एकमेव अशी जागा आहे। तर इथे नक्कीच तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन या। चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते इथे आपल्याला काय काय बघण्यासारखं आहे ते। तर इकडे राणीच्या बागेमध्ये तिकीटचे दर कशा प्रकारे आहेत त्याचा हा बोर्ड लावलेला आहे। ते तुम्ही बघू शकता, त्याची किंमत दिलेली आहे। तसंच तुम्हाला फोटोशूट साठी किंवा व्हिडिओ शूटिंग साठी आतमध्ये एंट्री हवी असेल तर त्याचे सुद्धा वेगळे चार्जेस आहेत। तसंच इथे तिकीट स्कॅन करून सुद्धा आपण काढू शकतो ऑनलाईन। तर ही तुम्ही बघू शकता आपली तिकीट काउंटरच्या बाजूलाच ना इथे वॉशरूम सुद्धा आहेत आणि तसंच आपलं काही महत्त्वाचं सामान वगैरे ठेवायचं असेल तर ते सुद्धा आपण इथे लॉकर रूम मध्ये ठेवू शकतो। तर तिकीट काउंटरच्या बाजूलाच ना एक आर्टिफिशियल धबधबा बनवलाय, तिथे प्राणी वगैरे सुद्धा आहे। तसंच हे वाहतं पाणी बघून खूप छान वाटतं। तर इथे हा एंट्री गेट आहे आणि इथे आता आपण तिकीट दाखवणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत। तर आता आपण तिकीट चेक करून झाली, आपल्या तिथे बॅग सुद्धा चेक कराव्या लागतात। बॅग वगैरे चेक करून आता आपण आतमध्ये एंट्री करणार। तिथे तुम्हाला दाखवलं असेल त्या दिशेने आपण आतमध्ये जाऊ। तर एंट्री केल्यावरती ना इथे मॅप आहे जिथे आपल्याला दाखवतात की काय कुठे आहे ते, आणि इथे साईडला एक स्कॅनर आहे तर तो आता आपण स्कॅन करून बघूया। तर हे एक ऍप्लिकेशन आहे त्यांचं, तर ते ऍप्लिकेशन आता आपण ओपन करूया। तर हे ऍप्लिकेशन ओपन झालंय। आता आपण इथून एक्सप्लोर करू शकतो की आपण कुठल्या दिशेने जाऊ शकतो। सतत आपल्याला आजूबाजूला मॅप आहे की नाही ते चेक करण्याची गरज नाही। इथे या दिशेला आपल्याला मार्ग दाखवले की इथे कोणत्या दिशेला कोणते प्राणी आहेत। चला तर मग आता बघायला जाऊया। तर इथे खूप छोटी छोटी अशी मस्त फुलझाडं आहेत आणि तसंच इथे काही झाडं आहेत त्यांच्यावरती बोर्ड्स लावलेले आहेत, त्यांची सायंटिफिक नावं वगैरे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तसंच समोर तुम्ही बघू शकता फणसाचं झाड सुद्धा आहे, फणसाचं सुद्धा झाड आहे आणि त्या झाडाला फणस सुद्धा लागले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या मागे एक टोप ठेवलेली आहे, ती सुद्धा खूप छान वाटते बघायला। तर इथे जंगल बुकचं थीम बनवली आणि इथे आता आपण अस्वल बघणार आहोत। तर आपल्या समोर अस्वल बसलाय, स्पष्ट दिसत नाहीये तो पण हलतोय। तर मगाशी तिकडनं काचीतनं अस्वल नीट दिसत नव्हतं म्हणून आपण मागच्या बाजूला आलो, पण इथून पण एवढा क्लिअर दिसत नाहीये। तर इथे वाघोबा आहे आणि वाघोबा बघायला तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे। तर राणीच्या बागेतलं मेन अट्रॅक्शन आहे वाघ बघणं। तर आपल्या समोर बघू शकतो आपण दोन वाघोबा आहेत, पण दोघे पण झोपलेत। तर इथे एक आतमध्ये कॅफे सुद्धा आहे जिथे तुम्ही स्नॅक्स कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊ शकता। तसंच त्याच्या समोर पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे आणि वॉशरूम सुद्धा आहे। तर इथे आपण आता पाणघोडा बघतोय म्हणजे हिप्पो, तो पाण्यात आहे, बाहेर कधी येईल काय माहिती। तर इथे सुद्धा दोन हिप्पो आहेत जे की बाहेर येत नाहीये। तर इकडे आता आपण माकड बघायला जाणार आहोत। इकडे 2-3 माकड आहेत जे झोपले आहेत। तर हा एक माकड इथे बसलाय आणि खालती 2-3 आहेत ते खेळतायत।
मस्त निवांत झोपले. तर इथे आता आपण हरणांचे बारशिंगात असं चिकन हे प्रकार बघणार आहोत. तुम्ही बघू शकता ते कसे मस्त पाण्यात बसलेत. गरमीचे दिवस होते, थंड हवेची त्यांना सुद्धा गरज पडते. समोर आपल्या आता बारशिंगे सुद्धा बसले. तर हे समोर आपल्या बारशिंगा आहे. तर आता आपण आहोत बायोम ट्रेल्स इथे. तर ही एक ट्रेल आहे जिथे की आपल्याला ना वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळणार आहे. तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क सुद्धा आहे, जिथे तुम्ही तुमच्या मुलांना खेळायला घेऊन येऊ शकता. तर आता आपण आलो आहोत पक्ष्यांचे नंदनवन इथे. तर आता आपण जाऊन पक्षी बघणार आहोत. तर आता आपल्या समोर हा धनेश पक्षी आहे. तर आता इथे आपण पोपट बघणार आहोत. तर वरती आहेत काही पोपट. तर इथे अजून आहेत पोपट इतर. तर तुम्ही बघू शकता समोर सुद्धा त्यांच्यासाठी छान घरं बनवलेली आहेत पोपटांची. तर हे सैन्य मकाऊ पक्षी आहे. खूप रंगीबिरंगी पक्षी आहेत, पण हे सध्या काळोखामुळे दिसत नाहीये. तर हा सुद्धा एक मकाऊ पक्षी आहे. याच्यात तुम्हाला रंग सुद्धा त्याचा स्पष्ट दिसत असेल. तर आता आपण बघतोय तो पक्षी आहे राखाडी पोपट. तर हे राखाडी पोपट आहेत. खूप मस्त वाटतात बघायला सुद्धा. थोडेफार असे कबुतरासारखेच दिसतात, पण थोडे वेगळे आहेत. तर इथे हे कॉकटेल पक्षी आहेत. तर तुम्ही बघू शकता त्यांची संख्या केवढी आहे. भरपूर पक्षी आहेत. हा सफेद रंगाचा कॉकटेल आहे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता असे गोंडस वाटतात बघायला. यांचे दोन प्रकारचे रंग आहेत. एक राखाडीमध्ये आहे आणि हे व्हाईटवाले आहे. तर आता आपण आलो आहोत कासव बघायला. समोर बघू शकता तुम्ही कासवांची कशी रांग लागली आहे. तर हे 3 कासव इथे मस्त पाण्यात खेळतायत. तर हे इथे जमिनीवरती कासव आहे, पण ते काचेच्या रिफ्लेक्शनमुळे थोडे धुरकट दिसतात. आता इथे आपण मगर बघायला आलो आहोत. तर इथे आता बघूया जाऊन असं मगर किती आहेत त्या. आता ना मगरींना जिथे ठेवलं जातं ना त्याची क्लिनिंग चालू आहे, त्याच्यामुळे काहीच दिसत नाही. वरती जाऊन एकदा बघूया वरतून आपल्याला कुठली मगर दिसते का. तर इथे आपल्याला एक मगर दिसली आहे. तर इथे आता समोर आपल्याला एक सुसर दिसते. मला वाटलेलं मगर आहे ती, पण मगर नाहीये. आणि तिकडे त्या कोपऱ्यात सुद्धा एक आहे. तर 2 आहे तिथे. आता आपण एक्वा बर्ड्स बघायला जाणार आहोत. पाण पक्षी.
तर तुम्ही बघू शकता समोर आपल्या पाणपक्षी आहेत, पुढे सुद्धा भरपूर आहेत. तर तुम्ही समोर बघू शकता खूप मोठा पाणपक्षी आहे. मस्त उडतायत पक्षी. तर तुम्ही बघू शकता वरती त्यांनी घरटी सुद्धा बांधलेली आहेत मस्त. तर बाहेर आहे ना एवढा उन्हाळा, एवढं गरम होतं, एवढं ऊन लागतंय ना, पण इथे आतमध्ये ना तसं काहीच जाणवत नाही. एवढी इथे छान हिरवळ आहे ना, हिरवी झाडं एवढी आहे, त्याच्यामुळे असं काहीच जाणवलं नाही की आपण गरम्यात ना आलो. तर त्याच्यामुळे ना काही रिस्क वाटत नाही इथे फिरताना. दिवसभर सुद्धा तुम्ही इथे राहू शकता, एवढं छान वाटतं. तर इथे ना आपल्याला फिरण्यासारखं खूप काही आहे. तसंच फिरून फिरून दमायला सुद्धा होतं. दमल्यावरती ना आपल्याला बसायला इथे ना बरीच ठिकाण आहेत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे एक ठिकाण आहे. तसंच तिथे समोर सुद्धा तुम्ही बघू शकता कसे अट्रॅक्टिव्ह चेअर्स वगैरे आहेत. इथे समोर एक कोल्हा बसलाय गवतात, पण एवढा दिसत नाहीये स्पष्ट. तर आता आपण जाणार आहोत बिबट्या आणि तरस बघायला. तर इथे माझ्या मागे त्यांचा झोन आहे, तर चला आता तिथे जाऊन बघूया. तर समोर आपल्या आहे ना पट्ट्यावाला तरस आहे, जो की झोपलाय. तर समोर आपल्या ना पिंजऱ्यामध्ये बिबट्या आहे, उठला आताच. तर बाहेर येतो का बघूया. तर हा एक छोटा बिबट्या आहे समोर. तर समोर आपल्या बिबट्या एक फिरतोय, मस्त गोंडस वाटतोय तो बघून. वाघ तर झोपलेला, जास्त असा फिरत नव्हता, पण ह्याला फिरताना बघायला मिळाले. असला भारी आहे. तर इथे आता आपण पेंग्विन कक्षात आलो आहोत. इथे पेंग्विन्स आहेत, ते बघायला आपण जाणार आहोत. तर आता आपण आलो आहोत पेंग्विन कक्षाजवळ. समोर तुम्ही बघू शकता आपल्या पेंग्विन आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे किती छान पेंग्विन तरंगतायत, काय फिरतायत.
तर हा कॅफेटेरिया आहे. तर पेंग्विन्स बघून झाल्यावरती ना आपण इथूनच बाहेर निघू शकतो. तर समोर एक वाघ फिरतोय, तो काही जवळ येत नाही. दुसरा वाघ कुठे गेलाय काय माहिती नाही. तर असा होता आजचा आपला हा व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे ते माझ्या मागे असलेला हा वाघोबा. तर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे त्या वाघोबाला बघायला. आणि हा वाघोबा बघताना ना खूप मजा येते. तो पाण्यात जसा खेळतो ना. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. आणि तुमच्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे नक्कीच घेऊन या आणि इथले प्राणी पक्षी दाखवा. आणि तुम्हाला ही जागा कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.